तर आता एक माझं पार्सल आलं आहे हे, आणि जे की ऑलरेडी दिव्याने ओपन करून टाकले, पण मी तरीही पण ओपन करून दाखवते. तर मी मागवलं आहे ट्रायपॉड, जे की शूट करण्यासाठी लागतंय. कधी कधी ह्यानी घरात नसेल, मग मला एकटीला शूट करता येत नाही, त्यामुळे मी हे ट्रायपॉड मागवलंय. आणि आधीच सांगते, सगळ्यात सस्ता मागवलाय मी, बिकॉज आय डोंट वॉन्ट टू वेस्ट मनी. ओके 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 ओके, वर्थ ऑफ मनी आहे. दाखवते, छान आलंय. फक्त माझी जरा माझ्या हाईट पेक्षा जरा छोट आहे. असं आलं आहे. जरासं छोटा आहे, पण ठीक आहे, तोपर्यंत काम चलाऊ आहे. जर अजून माझे सबस्क्रायबर्स जास्त वाढायला लागली तर मग माझ्या हाईटचं मोठं पण ऑर्डर करेन मी. ऑर्डर केलं आहे, आणलं नाही आहे. तर हे ट्रायपॉड आहे. इथं एक सेन्सर कुठे गेला, ते आत वाटतंय. तर याला असं हे ओपन करायचं आहे असं. आणि याचं इथे सेन्सर आहे, ब्लूटूथ सेन्सर आहे इथं. आणि 3 प्रकारे काम करते. पहिल्यांदा तर हे छोटं, जे की जास्त वापर मला ह्याचा होणार आहे, आणि मोठाच एक. आणि त्यानंतर सेल्फी स्टिक मधून पण वापर होत आहे. हे कुठं का, तर हे असं हे पण होत आहे. आणि माझी मम्मी पाठीमागून मला बोलवायला कढी करण्यासाठी, कारण तिची अशी इच्छा आहे की इच्छा नाही की, कारण आमच्या घरात कोण पण कढी केली की ती फुटते, फक्त मी केली की फुटत नाही. त्यामुळे तिने मला पाठीमागून हाक मारायची. आणि हे इतकं असं स्टँड आहे. सेल्फी स्टिक वापर पण करता येतं याचा, इथं मोबाईल अडकून. आणि हे रोटेट पण होत आहे, असं आडवा पण होत आहे आणि असं उभं पण होत आहे. आणि हे आहे ते आपल्याला फिट करायला मोबाईल. त्यानंतर हे असं सेल्फी स्टिक म्हणून पण याचा वापर करू शकतो. त्यानंतर हे जे स्टँड आहेत ते पण ओपन होत आहेत, हे असं. तर हे असं अडकवून उभा करून शूट करू शकते मी. तर असं हे मी मागवलं आहे. आणि त्याच्या पुढचं सगळं शूट मी याच्यावरच करणार आहे. बघूयात. सेन्सर तर चालू आहे अजून तरी, ब्लूटूथचं काय माहिती, चालेल ना, टिकेल ना. तर आता हे मी मागवलं आहे, तुम्हाला दाखवायचं होतं मला. सो आता बंद करते आणि जाऊन माझी कढी करते. आणि आल्यापासून दिव्या आणि हर्ष नुसते वेडे झाले आहेत, त्यालाच घेऊन हिंडायले. सो चला आता मी जाऊन कढी करते, कारण की यांना कढी काय जमेन आहे.
सो आता सगळेजण जेवायला बसलेत आणि यानं जरा मडकूला बसलाय, पण ठीक आहे, सोडा त्याला. दिव्या जेवायला तिथं प्रतीक्षा आहे आणि आज इथं निवद पण दाखवून झालाय. मी पण जेवलो बसले आणि आज आमच्या घरात जेवायला सगळं सांगत बसते. भेंडीची भाजी, त्यानंतर शेंगाची चटणी, तिळाची चटणी, गवारी, त्यानंतर डाळीची चटणी, त्यानंतर वांग्याची भाजी, पंचामृत, खीर, भजी, दूध, पोळी आणि की चपाती, पापड आणि त्यानंतर दिव्या परत खायला लागली. काय खायले सांग की? भजी, पापड सगळं मिक्स करून. पुढचे 5 दिवस दिव्या येळणाची आमटी खाते. आता 5 दिवस संध्याकाळी आदनामधनं रात्री कधी पण भेटेल तेव्हा येणार. दिव्याला लय आवडते ना. दिव्याला नाही, सगळ्याच घरातल्या सगळ्यांनाच, फक्त दिव्यासारखं भजी बिजी सगळं मिक्स करून कोण खात नाही. हा, तर मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी 2 तारीखला आमच्या काकांचा वाढदिवस होता, तर त्यासाठी आम्ही गेलो होतो. ही बघा कशी खातीये. ह्यांचाच कार्यक्रम हिनं मागून खात नाही म्हण, सो आम्ही ह्याला जबरदस्ती दिलंय. अजून एक हवंय का? हवंय ना? हा ठीक आहे, थोड्या वेळाने म्हण. आणि आतापर्यंत 3 खाल्ली, आता 14 चालू आहे मॅडमचं. अजून एक खाणारी मागवायचं का? रातची आमची जी पूजा आहे ती झाली आहे. आज 3रा दिवस आहे आणि आज आमच्यात सगळीकडे करतात का माहीत नाही, पण आमच्यात तर आज दही आणि भाताचं निवेद दाखवते. तर दही आणि भाताचं निवेद आम्ही दाखवलं आहे. आजचा 3रा दिवस आहे आज. आणि आज आम्ही गेलो होतो ते म्हणजे आमच्या काकांचा वाढदिवस होता, त्याच्यासाठी गेलो होतो. आणि आता ह्यानी इथं वडापाव बसून खायला, तिथं तिथंच खायचं तर तिथं खाल्ले नाहीत, तर तिथं भरपूर लोक होते म्हणून खाल्ले नाहीत. मग काय पण सांगतो त्याने. मी पण खाते, मी तिथं पण खाल्ले, तरी पण आता खाते. गरम आहेत का? सो आज आमच्या घरात मॅगी केली आहे. सकाळपासून सगळं खाऊन डोकं दुखायला. ह्याने तर बघा काय झालं, डोकं दुखायला आहे. आणि लाईट बंद करून बसलाय, कारण की याला लाईटनी जास्त डोकं दुखायला आहे. आणि याची मॅगी येते आणि याला पाण्याची मॅगी करून दिली आहे ना, खा. आणि आम्हाला केली आहे ती सॉसवाली मॅगी. आणि ताट मोठं दिसत असेल तुम्हाला, कारण की आता कारण की इथं बघा एवढे सगळे भांडे पडलेत मला घासायचे, जे की मला अजिबात घासायची इच्छा होत नाही आहे. तर आता मी उद्या सकाळीच घासणार आहे. आणि आता ताट नाही आहेत म्हणून हे एवढे मोठे ताट, सगळ्यांनाच एवढे मोठे मोठे ताट दिलेत. हे बघा काय केली, कोबी खूप घातली आहे मी. चला एन्जॉय. डोकं दुखायलंय. तर आता एकदा लास्ट आरती करायची आहे आणि मग काढायचं है ना. करायची दिव्या? हो, डन. चला डन. त्याच्यानंतर मग पुढच्याच वर्षी. चला तर मग करूयात एकदा लास्ट आरती आता. चलो आरती झाली आहे आणि आता काढायला नको वाटतंय ना. तर त्याच्यानंतर मग रात्री आम्ही आरती करून घेतली, जवळजवळ 11 वाजले होते. त्यानंतर आम्ही जे काही सगळं काढायचं होतं ते सगळं काढून घेतलो. तर हा व्लॉग मी इथं संपवते. व्लॉग आवडल्यास व्लॉगला लाईक करा, ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.